आदरणीय प्राध्यापक प्रदीपजी कदम सर यांचं मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्वी समितीतर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो सर. ते प्राचार्य आहेत, महाराष्ट्रातील ते खूप प्रसिद्ध व्याख्याते आहेत, ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण खूप आतुर आहोत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व समितीच्या वतीने आपलं स्वागत आणि आपला सन्मान होतोय. आदरणीय भाऊसाहेबजी आडगळे प्रबोधन पर्व समितीचे अध्यक्ष, नितीनजी घोलप, त्याचबरोबर संजयजी ससाणे, आदरणीय मनोजी तोरडमल, नानासाहेब कसबे, आपण सरांचा सत्कार करायचा आहे. विचारांचे कळ, चालण्याचं बळ, अक्षरांचं नाम, शब्दाचं इमान, जगण्याचा पाया श्री तुकोबराया. काळ कुणासाठी थांबत नाही, पण याच काळाच्या छातीवर कठोरपणे पाहिजे ताळेवाने जगावं कसं आहे. फक्त महाराष्ट्राला नव्हे तर आपल्या विश्वाला दाखवल्या राष्ट्रमाता जिजाऊ रमाई भीमाई. आकाशापेक्षा विशाल, सागरापेक्षा खोल, चंद्रापेक्षा शीतल, गुलाबापेक्षा कोमल, मंदिर इतकंच पवित्र असं एकमेव चरित्र छत्रपती शिवाजी महाराज. भीमा भामा आणि इंग्रजीच्या तीरावर उठणाऱ्या सामावणारे स्वातंत्र्यवीर, धर्मवीर, हुतात्मा, स्वराज्य रक्षक, स्वराज्य विस्तार छत्रपती शंभूराजे. वाटेगावच्या वाटेवरून वंचिताचा प्रवास करत असताना असंख्य आव्हानांना पेलत छलत ज्यांनी खर तर एक स्वतंत्र वाट निर्माण केली आणि साहित्य सम्राट म्हणून या विश्वातली उपाधी निर्माण केली, ते साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. समाज संचितांच्या पासून वंचितांचा विचार करणारे सर्व महामानव, समतेच्या तीरावर मुक्तीचं मंदिर बनवून समाज न्यायाची प्रेरणा देणारे राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तमाम महामानवांना प्रतिनिधिता अभिवादन करतो. आज या पिंपरी महानगरपालिकेच्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे प्रबोधन पर्व 2024 मध्ये या परिसंवादावर विषय सांगत असताना आणि त्याची सखोल चर्चा होत असताना खरं तर समाजातील युवक युवतींची राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक परिस्थिती या संवादाचे अध्यक्ष आदरणीय संशोधन अधिकारी भारती कोल्हापूरचे डॉक्टर संभाजी बिर्जे सर, त्याचबरोबर ज्यांनी सुरुवातीलाच मनोगत व्यक्त केलं आणि समाज काय असतो याची खरं तर त्यांच्या मनोगतातून अनुभूती आली, ते सचिनजी आडागळे, त्याचबरोबर डॉक्टर पांडुरंगजी साबळे, खंडदेवजी कडारे साहेब, मनोजजी तोडणमल सूत्र संचलन करणारे, त्याचबरोबर संजयजी ससाणे, नितीनजी घोलप. म्हणजे या ठिकाणी मी जसं बघतो आहे या जयंती महोत्सवाची वाटचाल भाऊसाहेब आडागळे पासून तर या आपल्या अरुण जोगदंड यांच्यापर्यंत सर्व पदाधिकारी असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणून गेल्या अनेक वर्षात या महोत्सवामध्ये मी खरं तर निमंत्रित असतो आणि मला आवर्जून बोलवलं जातं. मला याचाही मनापासून आनंद आहे. आता सचिनचं मनोगत मी ऐकत होतो, मला मनापासून वाटतं की समाज म्हणजे काय हा प्रश्न जेव्हा उभा राहतो ना, तेव्हा मातंग या शब्दाचा मी विचार करतो. मातंग या शब्दामध्ये मात करायची आणि तग धरायची या दोनही गोष्टी सामावल्या आहेत. आणि ज्यांना हे जमतं ती माणसं स्वतःच अस्तित्व निर्माण करतात. हे नावातून जर आपल्याला कळतं तर नावात ताकद आहे, कर्तृत्वात ताकद आहे, अस्तित्वात ताकद आहे, ही दाखवण्याची ही वेळ आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून कधीतरी मला प्रश्न पडतो, युवक म्हणजे काय? जर युवकाची व्याख्याच काही नाही तर तो युवक असू शकत नाही, हे माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून युवक आणि युवती या दोघांनाही संबोधलं जातं, ते म्हणजे युवक. युवक म्हणजे काय? गेलेला भव्य उत्कल आणि येणारा अद्भुत भविष्यकाळ यांच्या मधला जो तू असतो तो युवक असतो. ज्याच्या डोक्यात ध्यान आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असतं तो युवक असतो. ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो. ज्याच्या रक्ताची वळ होते, सरसा होते, पण त्यातून चळवळ उभी राहते तो युवक असतो. मला वाटतं या प्रबोधन पर्वातून असा युवक घडावा ही प्रामाणिक इच्छा महापालिकेची आहे आणि मातंग समाजाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची आहे. म्हणून त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि म्हणून युवक घडले पाहिजे. आता मनोजी तोडे मला सांगत होते
की आमचे युवक तयार होत आहेत. युवक तयार होण्यासाठी युवकांच्या मागची फौज सुद्धा तितकीच महत्वाची असते आणि हे समाजाचं काम असतं. म्हणून जो समाज पुढे जातो ना, त्या समाजातला युवक जर जागृत असेल तर तो समाज पुढे जात असतो आणि समाज पुढे गेला की राष्ट्र पुढे जात असतं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाची जबाबदारी युवकांवर येऊन ठेवलेली आहे. आणि मग मला प्रश्न पडतो, आमच्या युवकांना काय सांगितलं पाहिजे, आमच्या युवकांची आताची अवस्था काय आणि भविष्यात काय करायला पाहिजे. म्हणून परिस्थितीचा आणि मनस्थितीचा विचार जेव्हा युवक करतो ना, तेव्हा युवकाच्या डोक्यात पाहिलं पाहिजे. आपण सर्वांनी एक चित्रपट पाहिला, 3 इडियट्स नावाचा. त्या चित्रपटामध्ये एक डायलॉग आहे, एक संवाद आहे. त्यातल्या संवादामध्ये असं सांगितलेलं गेलेलं आहे, अगर लड़की पैदा हुई तो डॉक्टर बनेगी, लड़का पैदा हुआ तो इंजिनियर बनेगा. मला प्रश्न पडतो, फक्त डॉक्टर आणि इंजिनियर राष्ट्र उभा करू शकत नाही. सगळ्या क्षेत्रातले युवक जेव्हा तयार होतील तेव्हा राष्ट्र पुढे जात असतं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जर आपल्या समोर आदर्श नसते तर साहित्यात आम्ही मागे पडलो असतो. आणि साहित्य हा समाजाचा आरसा असतो. साहित्य पुढच्या पिढ्या घडवण्याचं काम करत असतं. आणि म्हणून या साहित्यातून सगळ्या प्रकारचे विचारवंत तयार झाले पाहिजे, सगळ्या क्षेत्रातले युवक घडले पाहिजे. हा विचार महत्वाचा आहे. आणि या अंगाने मला वाटतं या परिसंवादाचा विषय लक्षात घेणं ही काळाची गरज मला वाटते. आपण सगळे शाळेत गेलो होतो, आपण सगळ्यांनी एबीसीडी शिकली. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, डी फॉर बॉल, ई फॉर एलिफंट, हे आपण सगळे शिकलो. पण अण्णाभाऊ साठे आणि समाज आम्हाला काय शिकवत असतो याचा जेव्हा विचार माझ्या डोक्यात येतो ना, तेव्हा मी सुद्धा व्याख्यान करायला लागलो, भाषण करायला लागलो. अंधेरीत एका कार्यक्रमाला गेलो आणि एका मुंबईतल्या अंधेरीतल्या एका छोट्या पहिलीच्या मुलाला मी म्हटलो, जरा एबीसीडी म्हण. तो मुलगा एबीसीडी म्हणतो, ए फॉर अमिताभ, बी फॉर बच्चन, सी फॉर कॉर्पोरेशन. हे त्याचं बरोबर होतं, कारण तो मुंबईत शिकत होता. पण 2018ला कोविड-19च्या अगोदर पुण्यातल्या एका इंग्रजी माध्यमातल्या एका छोट्या नर्सरीतल्या मुलाला मी विचारलं, जरा एबीसीडी म्हणतोस का? तो मुलगा एबीसीडी म्हणतो, ए फॉर एअरटेल, बी फॉर ब्लूटूथ, सी फॉर चॅटिंग, डी फॉर डाउनलोडिंग, एफ फॉर फेसबुक, डब्ल्यू फॉर वायफाय, वाय फॉर युट्यूब. हे त्याचाही बरोबर होतं, कारण तो आधुनिक काळात शिकतोय. पण सचिन अडांगे यांचं मी जेव्हा आता मनोगत ऐकलं आणि अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य जेव्हा मी वाचतो, तेव्हा स्मशानातलं सोनं हे कसं उभं राहतं याचा विचार जेव्हा करतो ना, तेव्हा आमच्या पोरांचं शिक्षण घेत असताना आमच्या युवकांसमोरची एबीसीडी वेगळी असली पाहिजे. आणि ती अशी असली पाहिजे, ए फॉर अॅक्युरेसी, बी फॉर ब्रेव्हिटी, सी फॉर क्लिनिटी, डी फॉर डिसिप्लिन, ई फॉर एक्सलन्स आणि एफ फॉर फोकस. ही ज्याची एबीसीडी असते ना, ते आदर्श निर्माण करत असतात. त्या आदर्शांची गरज आहे. आणि तो आदर्श निर्माण करायचा असेल तर आमच्या युवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकत असताना त्यांच्यात प्रेरणा भरण्याची गरज आहे, त्यांना बळ देण्याची गरज आहे, त्यांना खरं तर प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आणि हे काम हा समाज करतोय याचा मला मनापासून आनंद होतोय. आणि म्हणून आता मी राजकीय जर परिस्थिती पाहिली तर आता अमित गोरखे विधान परिषदेचे आमदार झाले. कधीतरी प्रश्न पडतो, आपण म्हणतो राजकारणापासून दूर राहिलं पाहिजे, आपण राजकारणावर टीका करतो, पण राजकारण टाळून आपण पुढे जाऊ शकत नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून राजकीय परिस्थिती हाताळत असताना एका चांगल्या माणसाने लिहिलेला लेख आहे आणि त्यामध्ये तो असं म्हणतो, नेता बनो या नेता चुनो. आम्हाला नेता बनता आलं नाही तरी चालेल, पण आमचा नेता कोण असला पाहिजे हे निवडण्याचा निर्णय क्षमता आमच्याकडे असली पाहिजे. आणि हे युवक जेव्हा लक्षात घेईल तेव्हा आपल्याला आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय अंगाने निर्णय क्षमता घेण्याची, अंगी करण्याची वृत्ती निर्माण झाली की समाजाला पुढे नेता येईल, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून समाजाला जर पुढे न्यायचं असेल तर आम्हाला विचार करावा लागणार. राजकारणावर टीका करणं फार सोपी गोष्ट आहे, टीका करायला तसं काही लागत नाही. पण टीका करताना सुद्धा ती अभ्यासपूर्वक टीका जर आम्ही करायला लागलो तर आमच्या लक्षात येईल की आमचा अभ्यासूपणा वाढला पाहिजे, आमचा दृष्टिकोन वाढला पाहिजे, आमची निर्णय क्षमता प्रगल्भ होण्यासाठी आम्हाला ह्या गोष्टी करता आल्या पाहिजे. साधी गोष्ट आहे, आता मी व्यासपीठावरचे सगळे बारकावे बघतोय, खालून सुद्धा बघतोय. आपल्या समाजातला प्रत्येक माणूस जेव्हा पुढे जातो ना, तेव्हा प्रत्येकाला अभिमान वाटतो. हे कशाचं उदाहरण आहे, हे कसं तयार होतं त्याची एक साधी गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे. एक तलाव आहे, तलावाच्या काठावर झाड आहे आणि झाडावर कबूतर बसलेलं आहे. कबूतर जेव्हा झाडावरून खाली पाहतं तेव्हा तलावात त्याला मुंगी पडलेली दिसते आणि तलावात मुंगी पडलेली दिसल्यानंतर त्या कबुतराला असा विचार येतो की ती मुंगी वाचली पाहिजे. म्हणून कबूतर झाडाचं एक पान तोडतं, ते तलावात टाकतं, मुंगी त्या पानावर बसते, हेलक्यामध्ये वाऱ्याच्या पान काठावर येतं आणि काठावर पान आलं की ती मुंगी खाली उतरते आणि मुंगीचा जीव वाचतो. पण थोड्याच वेळात त्या
कबुतराला मारण्यासाठी एक शिकारी एक पारधी त्या झाडाच्या खाली येतो. ती मुंगी ते सगळं बघते. त्या मुंगीच्या डोक्यात एकच विचार येतो, ज्या कबुतराने माझा जीव वाचवलाय त्या कबुतराचा जीव वाचला पाहिजे. हे मुंगीला वाटतं. मुंगी कबुतराच्या त्या पारद्याचा नेम ज्या शिकाऱ्याने घेतलाय त्या नेम धरणाऱ्या पारद्याच्या त्या शिकाऱ्याच्या पायाला चावा घेते. त्याचा नेम चुकतो, कबुतराचा जीव वाचतो. ही झाली पूर्वीची गोष्ट. पण आता मात्र त्या कबुतराला असं वाटत नाही मुंगीचा जीव वाचला पाहिजे. मुंगीलाही कधी वाटत नाही ज्याने मला वाचवलंय तो वाचला पाहिजे. पण तो तलाव आणि ते झाड मात्र जिवंत आहे. ते झाड असा विचार करताय, ते झाड रडतंय आणि ते रडून काय म्हणताय, मुंगी मेल्याचं त्याला दुःख नाही, त्याला कबूतर मेल्याचं दुःख नाही, परोपकाराची भावनाच मेली याचं दुःख त्याला जास्त आहे. ही वस्तुस्थिती काढून आम्हाला चालणार नाही. समाज पुढे न्यायचा असेल तर आम्हाला हा परोपकार, आम्हाला खरं तर ही संवेदनशीलता जागृत होण्याची गरज आहे. आणि म्हणून समाज पुढे नेण्यासाठी राजकीय, शैक्षणिक, आर्थिक या परिस्थितीसोबत समाजाची संवेदनशीलता जागृत ठेवणं ही काळाची गरज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि म्हणून कधीतरी मी अनेक विषयांवर जेव्हा बोलतो तेव्हा माझा दुसरा खरं तर विषय पुढे येतो, अर्थकारण, आर्थिक स्थिती. कधीतरी विचार करून बघा, आम्ही म्हणतो ग्रामीण भारत आणि दुसऱ्या बाजूने शहरी इंडिया. याचा अर्थ आम्ही एकाच देशाचे दोन तुकडे विषमतेच्या बळावर करताना दिसतो. पण हे तुकडे नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण एका बाजूला काही विशिष्ट माणसं उंच किंवा वरच्या वर्गात गेलेली आम्ही पाहतो, पण दुसऱ्या बाजूला असंख्य टक्केवारीतली माणसं आम्ही गरिबी खरं तर ढुंडाळताना पाहतो. तेव्हा आमच्या लक्षात येतं की आर्थिक विषमता आम्हाला दूर करायची असेल तर आमच्या पोरांच्या डोक्यात याची जाणीव आणि जागृती केली पाहिजे. युवकांना घडवताना हे विषय त्याच्या डोक्यात टाकले पाहिजे की जो समाज गरीब आहे तो समाज हा खरं तर सुशिक्षित होत असताना आर्थिक दृष्ट्या प्रगत कसा झाला पाहिजे याच्यावर चिंतन करण्याची वेळ आहे. आणि म्हणून परिसंवादाला विषय हे महत्वाचे असतात आणि ते महत्वाचेच आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट असते ज्यांच्यासाठी हा विषय ठेवलेला असतो ते युवक मात्र संख्येने नसतात. ही आमची अडचण आहे. आणि म्हणून युवकांना जर घडवायचं असेल तर युवकांना प्रबोधन करावं लागेल, युवकांना प्रवाहात आणावं लागेल आणि युवकांना या सगळ्या जाणीवेची जागृतीची गरज आहे. याची खरं तर गरज काय हे त्यांच्या मनावर ठसवावं लागेल. ही मला महत्वाची गोष्ट वाटते. आणि म्हणून कधीतरी आम्ही अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचताना अनेक गोष्टी येतात. सर्वसामान्य किंवा वंचित घटकातला माणूस मोठा कधी होतो याचं जर उत्तर आम्ही शोधायला गेलो तर त्याचं उत्तर असं मिळतं, कष्ट करावे लागतात, अभ्यास करावा लागतात, त्याचबरोबर त्याच वेळेस कळ सोसावी लागते, झळ सोसावी लागते. हे सगळ्या वस्तुस्थिती बरोबर आहे. पण त्याच्यासाठी मी नेहमी सांगत असतो, जो पाणी से नाते है वो लिबास बदलते हैं, जो पानी से नाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं. आम्हाला यांचा इतिहास जर बदलायचा असेल तर आम्हाला कष्टच करावे लागतील, घामच गाळावा लागेल. पण तो घाम एकट्याने गाळून उपयोग नाही, हा संघटित होऊन गाळावा लागणार आहे. हा विचार महत्वाचा आहे. आणि म्हणून समाज उभा करताना आम्हाला संघटन शक्तीची गरज आहे. आम्ही साधी गोष्ट आहे, आम्ही भारतीय संविधान स्वीकारलं, हे धर्म निरपेक्ष संविधान स्वीकारलेलं आहे, त्याची निवड केलेली आहे. पण आता मात्र कोणताही विषय धर्माला घेतल्याशिवाय पूर्ण होताना दिसत नाही. याचा अर्थ आम्ही ज्या देशात राहतो, ज्या देशाचं संविधान आम्ही डोक्यावर घेऊन मिळवतो, त्या संविधानाची अंमलबजावणी करताना आम्ही तसं वागतो का हा प्रश्न कधीतरी आपल्याला पडला पाहिजे. आणि म्हणून राजकारणात धर्म आणणं किंवा धर्माचं राजकारण करणं हा कधीच कुणाचा उद्देश नव्हता. आणि म्हणून या सगळ्या अंगाने विचार करताना पुढे आपण आता शैक्षणिक विचार करू, शिक्षण पद्धतीचा विचार करत असताना मला असं वाटतं की आमच्या विद्यार्थ्यांना डिग्र्या माहिती आहे, आमच्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे. याचा अर्थ मोबाईल आला म्हणजे आम्ही प्रगत झालो का? अजिबात नाही. मोबाईल ही आमची गरज आहे. हे जसं आम्हाला वाटतं तसं आमच्या पोरांना शिक्षण ही गरज आहे हे का वाटत नाही हा प्रश्न आहे. आणि म्हणून आमच्या मुलांना शिक्षण ही गरज आहे असं जर आम्हाला त्यांच्यामध्ये निर्माण करायचं असेल, ती ताकद, ती वैचारिकता, सकारात्मकता आणि ती परिस्थिती निर्माण करायची असेल तर आम्हाला आमच्या समाजातल्या सगळ्या लोकांना व्यसनाच्या बाहेर येऊन आणि या सोशल मीडियाला त्याग करून आम्हाला आमच्या ध्येयाकडे जावं लागणार आहे. आणि जो माणूस ध्येयाला प्रेरित होतो तो माणूस ध्येय सिद्ध केल्यावर कधी थांबत नाही आणि ध्येयपूर्तीसाठी त्याची तळमळ चालू असते. हे मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या
बाजूंचा विचार करत असताना आपण सगळे कोणत्या तरी गावातून आलो, कोणत्या तरी खेड्यातून आलो. सांगा ना आमच्या युवकांना, सांगा ना आमच्या तरुणांना, सांगा ना आमच्या मुलांना, घराच्या बांधावर एक झाड असतं. ते झाड वारा येऊ द्या, ऊन येऊ द्या, पाऊस येऊ द्या, वादळ येऊ द्या, ते झाड कधीच उन्मळून पडत नाही. झाड कधीही उन्मळून पडत नाही. आम्ही शहरात राहिलो, आमच्या टेरेस मध्ये आम्ही कुंडीत घेऊन झाड लावतो आहे. ते झाड मात्र 4 दिवस गावाला गेलो की ते उन्मळून पडतं, ते कोमेजून जातं. याचा अर्थ बांधावरचं झाड जसं टिकतं ना, तसं कुंडीतलं रोपटं टिकत नाही. रानमाळ फुलाचा सुगंध सोडणार ते बांधावरचं झाड आणि कुंडीतला त्या फुलाचा सुगंध खोलीभर सुद्धा येत नाही. तेव्हा आमच्या पोरांना ही बांधावरच्या झाडाची ताकद शिकवा. रानमाळ बसवायचं असेल तर तग धरावी लागते आणि समस्यांवर मात करावी लागते. मात आणि तग हे दोन्ही शब्द एका जातीत आहेत, ते नाव मातंग आहे. हे आमच्या पोरांना शिकवण्याची गरज आहे. आणि म्हणून आम्ही जेव्हा जेव्हा, आता आपण सगळ्यांची नावं सुंदर आहे, पण नुसतं नाव सुंदर असून चालत नाही. एखाद्याचं नाव आनंद असतं पण चेहऱ्यावर कधी नसतो. आम्ही आमच्या मुलांची नावं खूप सुंदर ठेवतो आहे, पण ती नावं ठेवताना आम्ही उद्देश काय लक्षात घेतो हे कधीतरी आम्ही विचार करत नाही. संजय ससाने सर मला दरवर्षी फोन करतात की तुमची तारीख या 7 दिवसात बसवा, 5 दिवसात बसवा. महापालिकेतून अधिकारी मला फोन करतात की तुम्हाला वेळ आहे का, 1 ते 5 मध्ये कुठेतरी बसवता येते का. याचं कारण असं की सर्वसमावेशकता हे आमचं धोरण आहे. आम्हाला सर्वसमावेशक व्हायचं असेल तर आम्हाला काही गोष्टी बारकाईने अभ्यास करावा लागतील. मी सांगत होतो की एखाद्याचं नाव आनंद असतं म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर आनंद असेलच असं नाही. एखाद्याचं नाव खुशी असेल म्हणून तिच्या चेहऱ्यावर खुशी असेलच सांगता येत नाही. एखाद्याचं नाव चैतन्य असेल म्हणून दुसऱ्या आयुष्यात तो चैतन्य देईल हे सांगता येत नाही. याचा अर्थ मला असा पडतो की अण्णाभाऊ साठे साहित्य सम्राट 104वी जयंती आम्ही साजरी करतो ना, चेहऱ्यावरचं चैतन्य बघा, चेहऱ्यावरचा आनंद बघा, चेहऱ्यावरचं सौंदर्य बघा. हे निर्माण कसं होतं हे आमच्या प्रत्येक तरुणाला कळालं पाहिजे. हे माझं प्रामाणिक मत आहे. मग हे सौंदर्य नावावर अवलंबून नाही. आता आम्ही विषय गुंततो आहे युवक युवतींचा. याचा अर्थ कॉलेजमध्ये महाविद्यालय शिकवताना आताच्या तरुणांच्या चेहऱ्यावर मला उत्साह दिसत नाही. कितीतरी मुलं फ्रस्ट्रेशन मध्ये नैराश्यात आलेली दिसतात. कालच इथं निगडी परिसरात रुपीनगरला 10वीच्या मुलाने आत्महत्या केलेली बातमी आपण वाचतोय. याचा अर्थ वयावर सुद्धा चेहऱ्यावरचं सौंदर्य अवलंबून नाही, नावावर अवलंबून नाही. काही माणसांना असं वाटतं माझा रंग गोरा आहे, मी दिसायला सुंदर आहे. याचा अर्थ माझ्या चेहऱ्यावर सौंदर्य आहे. अनेक गोऱ्या माणसांनी काळी कामं केलेली आहे. याचा अर्थ रंगावर सुद्धा सौंदर्य अवलंबून नसतं. माझ्या सगळ्या बांधवांना मी सांगणार आहे की सौंदर्य कशावर अवलंबून असतं याचं पहिलं उत्तर आहे ज्याच्या हातातलं काम सुंदर त्याचा चेहरा कायम सुंदर. ही सुंदरतेची पहिली व्याख्या आहे. आणि म्हणून आम्हाला आमचं आयुष्य सुंदर बनवायचं असेल तर आमच्या हातातली कामं सुंदर ठेवली पाहिजे. ही पहिली व्याख्या आहे. मला वाटतं माझा समाज मला पुढे घेऊन जायचा असेल तर हेवे दावे बाजूला ठेवले पाहिजे, जातीय भेद बाजूला ठेवला पाहिजे. माझ्या समाजातल्या काही गोष्टी खालच्या वरच्या असतील त्याही दूर लोटल्या पाहिजे. माझ्या समाजाचा बांधव आहे, माझ्या समाजातला नागरिक आहे. ही भूमिका घेऊन जर आपण पुढे चाललो तर आपण आपले उद्दिष्ट साध्य करू शकतो, समाजाचं नवं अस्तित्व निर्माण करू शकतो. हे मला महत्वाचं वाटतं. आणि म्हणून कधीतरी मला प्रश्न पडतो, आता करिअरचा विषय काढला, आमच्या मुलांचे करिअर व्हावे असं आम्हाला वाटत असतं, पण करिअर म्हणजे काय असा जर प्रश्न मी कुणाला विचारला तरी मला अपेक्षित आहे असं उत्तर अजूनही मला मिळालेलं नाही. त्याचं कारण करिअरची व्याख्या अजूनही कुणी लिहिलेली नाही, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि म्हणून माझ्या युवक युवतींना जेव्हा मी सांगतोय ना करिअर म्हणजे काय, युवक युवतींच्या पुढचा पहिला प्रश्न आहे की करिअर करायचं म्हणजे काय. कधीतरी विचारून बघा स्वतःला, काय म्हणजे करिअर. त्याचं उत्तर असं आहे युवक युवतींना, करिअर म्हणजे काय जिथे आर्थिक स्थैर्य आहे, जिथं गुणवत्तापूर्ण कामगिरी आहे आणि जिथं मानसिक समाधान आहे. या तीनही गोष्टी जिथं पूर्ण होतात असं काम म्हणजे करिअर असतं. आता आमच्याकडे पैसे आहेत पण समाधान नाही, आमच्याकडे डिग्री आहे पण नोकरी नाही, मग त्या करिअरचा अर्थ करिअर असा कधीच होत नाही. करिअर म्हणजे या सगळ्या गोष्टी जिथं आम्हाला मिळतील ना त्या करिअर मध्ये आमचं पदार्पण झालं पाहिजे. मग डिग्री कोणती असो. दुसरा एक न्यूनगंड आम्हाला वाटतं
फक्त मॅनेजमेंटचे एखादे चांगले विषय शिकलो की मगच नोकरी मिळते असं अजिबात नाही. एखाद्या इंजिनियर पेक्षा सुद्धा एखादा गवंडी जास्त पगार मिळवू शकतो, पण त्याची गुणवत्ता त्याने सिद्ध केलेली असली पाहिजे. गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आपलं काम प्रामाणिकपणे करावं लागतं, हे मुलांच्या डोक्यात असलं पाहिजे. जो माणूस प्रामाणिक काम करतो, मनापासून कष्ट करतो, अभ्यासाचं महत्व लक्षात घेतो, तोच माणूस आयुष्यात चांगलं करिअर करू शकतो. आणि म्हणून माझ्या युवक युवतींना मला हे सांगायचं आहे की तुमचं राजकीय, तुमचं आर्थिक आणि तुमची शैक्षणिक परिस्थिती पाहता आपल्याला, आपल्या समाजाला, कुटुंबाला जिथं आनंद, समाधान आणि आदर देता येईल असं काम आपल्याकडून झालं पाहिजे. आणि ते काम करणं ही आपली जबाबदारी आहे. म्हणून समाजाचा आरसा हा युवक असतो, राष्ट्राचा आत्मा युवक असतो. युवकांची जबाबदारी हे समाज घडवत असतं, युवकांची भूमिका हे राष्ट्र उभं करत असतं. त्या युवकांनी आपल्या जागेवर, आपल्या जबाबदारीवर ठाम राहून आपलं काम प्रामाणिकपणे करायला शिकलं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवामध्ये विचार प्रबोधन पर्व 2024 मध्ये खरं तर हा चांगला विषय आपल्या समाज बांधवांसाठी हाताळला आहे. यासाठी या संयोजन समितीचं, आजी माजी सगळ्या पदाधिकाऱ्यांचं, कारण मागच्या वर्षाच्या पदाधिकाऱ्याला वाटतं माझं नाव या वर्षी येत नाही, जो आता विद्यमान आहे त्याचं नाव चुकून राहिले जातं. आणि मग कधीतरी असं वाटतं की ज्यांनी पाहुणे आणले त्यांनी यांना काही सांगितलं नाही. हे करण्यापेक्षा आजी माजीने आतापर्यंतचे आणि यापुढे होणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.